नमस्कार मंडळी, मी जिज्ञासा आज आपले स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, हे जे समोर घर दिसतंय ना, हे माझं स्वतःचं घर आहे. म्हणजे आमचं घर आहे, जिथे मी लहानाची मोठी झाले, ज्या अंगणात मी खेळले, नाचले, फिरले, बागडले, ते हे माझं घर. तर मंडळी, म्हणलं आज घर पण दाखवूया आणि त्यानिमित्ताने आमच्या बागेतली थोडी थोडी छोटी छोटी फुलं पण दाखवूया. तर हे बघा, हे हल्लीच रोप घेतलं आहे मी नवीन. तर याच्यात आई अशी फुलं घालते खराब झालेली, म्हणजे ती खत होऊन त्याचं कुजून त्याचं खत होऊन त्याचा वापर करता येईल. ते बघा, हे सगळं आमचा आजूबाजूचा घराच्या आजूबाजूचा परिसर आहे. तिथे चिकूची झाडं आहेत. बाकी आपल्याकडे वेळ कमी असतो व्हिडिओसाठी, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित असं क्लिअर कट दाखवता येत नाही. कारण छोटा व्हिडिओ असतो, मिनिटांचा आपल्याला हे असतो, म्हणजे बंधन असतं, त्याच्यामुळे व्यवस्थित दाखवता येत नाही. पण हे बघा, हे एक गोंड्याचं झाड आहे. तिळवे गोंडे म्हणतात ह्यांना. म्हणजे जे आपले झेंडू गोंडा असतो तो वेगळा आणि हे गोंडे वेगळे. बघा, ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. आमच्याकडे तर ह्याला कोंबड्याची आरू म्हणतात, कारण हा कोंबड्याची जसं आरू असतं, तुरा असतो, तसं दिसतं, म्हणून याला आमच्याकडे कोंबड्याची आरू म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की मला सांगा. हे बघा, इतकं छान वाटतं ना. आज मी एक दिवस असं सुट्टी मिळालं, घरी असले की मग असं बाहेर बघितलं की ना, माझा मग व्हिडिओ काढायला असं इच्छा होते. मग आज दिसतंय इतकं सुंदर फुलं फुलली आहेत सगळी, तर मग आज व्हिडिओ काढूनच देऊया. ते बघा, हे गुलाब, राणी कलरचं गुलाब, आमच्याकडे केशरी आहे. परत पांढऱ्या कलरचं आहे, म्हणजे पांढरा गुलाबी मिक्स कलर आहे, तसा कलर आहे. जास्वंदात हा बघा, हा कोंबडा हा मध्ये मध्ये नाचत होता, ओरडत होता. ते बघा, हे गुलाबाचं हे एक छान वाटतं कलर. सगळे गावठी गुलाब आहेत आणि आईने माझ्या सगळे लावलेले आहेत. आईच झाडांना त्या पाणी घालते उन्हाळ्यामध्ये वगैरे. आणि हे इथे समोर प्राजक्ताचं पण झाड आहे, म्हणजे पारिजातकाचं. त्याचे हे बघा, फुलांचा त्या सडा पण पडला आहे. खूप सुंदर वाटतो तो सडा. आणि ती फुलं पण इतकी सुंदर दिसतात ना. त्या बघा, आला मध्ये याचा आवाज ऐका, थोड्या वेळाने याचा आवाज पण येईल. बघा, आता उड्या मारत फडफडत फडफडत पळायला. म्हणलं जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष नको देऊया. आपला मेन विषय होता आज फुलांचा ना, तर म्हणलं फुलांकडेच लक्ष देऊया. बघितला आता, ऐकलात आवाज असा. नाही बघा, हे माझं घर आणि ही पारिजातकाची फुलं इतकी सुंदर वाटतात ना बघायला, मन प्रसन्न होतं एकदम. मग मी लहानपणी याने रांगोळी पण काढायचे. बघा, हे ते झाड आहे पारिजातकाचं. बघा, ह्याच्या मध्ये मध्ये चाळे चाललेले, हा पण इकडून तिकडून उड्या मारत होता. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.